तेजानं बघितलं, तेजा म्हणणार नाही तुझ्याच्यानं जमत नाही. मी सांगायचं भाऊ आम्ही पाहतोय, आम्ही तयारीत तर राहू, काचा बिचा खाली करू, वेळ बी याची चड्डी तरी मागरे. तुम्हाला आमच्या ह्या ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम जी मालोजी राजांची जी समाधी आहे, अपना ड्रायव्हर आहे बैडू 9920 OTP. आय एम रिअली ग्रेटफुल. आय हॅव दॅट फ्रेंड. मला खूप आनंद होतो आज ह्याला माझा मित्र म्हणून घोषित करायला. नमस्कार मंडळी. तर फायनली भरपूर वर्षानंतर आम्ही म्हणजे जे आमचे 4 मित्र होते जीवलग, त्यांच्यासोबत आमचा प्लॅन बनलाय फायनली. 1% बनलाय म्हणजे अजूनपर्यंत आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो नाही आहोत. म्हणून आणि रस्त्यामध्ये काही होऊ शकतं, तुम्हाला माहितीच आहे. 4 आम्ही रिटर्न पण येऊ शकतो. आमच्या तेजस शेठच्या काय ते होकारामुळे नाही त्या मस्तीमुळे आम्ही पहिल्यांदा कारने प्रवास करतोय. तो इथंच राहतो शुभेची इथं. याकडे नाईट शिफ्ट होती त्याची 11 वाजता आणि 1 रुपया नव्हता त्याच्याकडं. मोबाईलचा रिचार्ज संपला. इथनं चालत घरी. मित्रांनो, आता आम्ही ना आरे कॉलनीमध्ये आहोत आणि इथं माझी मजबूत फाटतंय. समोरून जर कोण चोडेल वगैरे आली, आधी आम्ही मित्रांनो आणि ब्लॉग मध्ये असं काही स्क्रिप्टेड वगैरे दाखवू नका. जे नॅचरल आहे ना, म्हणजे नॅचरल शिवाय पण आले ना ते पण दाखवूयात. कारण की आपण भरपूर वर्षानंतर जातोय 4 मित्र म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. भावा करणार असेल ना तर मी रिटर्न मारतो. आणि आपण म्हणजे हे ब्लॉग मध्ये ना रिअल काय ते दाखवा. असं स्क्रिप्टेड दाखवायला हे बिग बॉस नाही आपलं चॅनल, माहितीये. त्याचा डान्स करायचा आहे. शुभ्या काशी. हे गाणं संपेपर्यंत नाशिक. अण्णा होऊन जाऊ दे. वा 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 बुवा वा काकू वा वा. कोणतं भजनी मंडळ आहे? कोणतं भजनी मंडळ आहे एवढं खतरनाक? तेजा एवढं घाण नाही पाडायचं भावा. सांगायचं भाऊ आम्ही पाहतोय, आम्ही तयारीत तर राहू, काचा बिचा खाली करू, वेळ बी दिला नाही काचा खाली करायचा भावा. जीव गेला असता एखाद्याचा. मी पाजलो असेल ना माझ्या गांडीवरती फोड येणार बस. मी पहिलेच सांगतोय. पिंपल येणार, पिंपल. आणि याला बसता येणार नाही. हा चालेल. मी अण्णाला म्हटलं मला हागायला आली, पण मी पाजलो नाही. जो पाजलाय ना मी पाजलो नाही. जर मी पाजलो असेल आणि मी खोटं बोलत असेल ना माझ्या गांडीवरती फोड येणार. फोड पण नाही येणार, पिंपल येणार बस. 100% तेजा पाजला. तेजा झाला कान, तेजाचे कान गरम आहे. काय बोलला त्याच्या कानाला हात लावले. त्याचे कान गरम आहे तुझ्या. अण्णा कापत होता बरं का, अण्णा कापतोय हार. तेजानं बघितलं, तेजा म्हणणार नाही तुझ्याच्यानं जमत नाही. मी नीट करणार म्हणला, तुला जरा त्रास होणार पण नीट करणार भाई. अण्णाच्या हातानं रक्ताना कर, अजून कर. दर्द हा प्यार का दर्द. अण्णा कांडू. संपलं 100 मीटर मध्ये. बावा मटण मटण. मी 850 मीटर म्हणलेलं मटण. तिचा पार्ट 2 येतोय आता. मित्रांनो, ये है 8.5% वाला बोगदा. म्हणून 2 वर्ष होत. 0.5%.
नो मी कॅब घेतलाय त्याच्यामुळे. तुला त्यामुळे गॅप दिलाय भावा, घेतला नाही तू. तुला बोलले तू पास झाला तरी शिक अजून. तुला गरज आहे. मी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन यु नो व्हॉट ग्रॅज्युएशन मास मीडिया मास प्लेन मास मीडिया. प्लॅन इज्जत काढली त्या मास मीडिया मध्ये कुठं जॉब बी भेटत नाही, कुठं मला. नाही. लवडा आता मारलीच ना भेंचू डायरेक्ट राईटला फिरवीन. मला काय फरकच पडत नाही. इथं आपण चौघच आहे. चौघांना खांद्यावरती चौघच घेऊन जाणार आहे आपण. 16 लोक नाहीये नाहीये तिथे. तर समज काही नाही समजायचं. लवड्याची आईची गाण आहे, काळाची बीच आईची गाण. शांत बस. फाटली ना आता ब्रेक लागत नव्हता भेंचू. शांत. गणपती बाप्पा मोरया! चल मूर्ती. मोरया! मित्रांनो इथे आमच्या फाटून हातात आलेले मित्रांनो. बोंबीलची भाजी करणार आहे. तुमचे 500 रुपये आता मी टाकलेत त्या 500 रुपये. अरे भावा, अजून आपण पोचलो पण ना आपल्या डेस्टिनेशन वरती. 2,500 खर्च झाले. तू नाही ऑलरेडी 4,000 गेलेत त्या. कसे? गाडीला गाडी. गेले ते. अरे गाडीला गेले. हा बोलतोय की बहिणचो 1,300 रुपये फक्त बँकेत आहेत. मला फक्त अंडरपॅन्ट घे भावा, पण तू माझ्याकडे अंडरपॅन्ट नाही. मला एक ब्रश घेते. तुझी काय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आता सध्या समृद्धी महामार्गावरती आहोत आणि मध्येच थांबवली आम्ही गाडी, कारण की जोरात सुसूला आलेली मला. काय दिसत पण ना. आणि जे इकडनं गाड्या अशा फास्ट जातात झाले ते बघ पहिलं. नाही झालं बाबा. जेवढ्या गाड्या फास्ट जातात ना माझी फाटते नुसती. हे आमचे ड्रायव्हर साहेब आहेत आजचे. क्लीनर दाखव, क्लीनर. हा किन्नर आहे. चल किन्नर आहे तो, हा क्लीनर किन्नर नाही. आहे. हा किन्नर आहे, हेल्पर म्हणून आज आलाय. ते म्हणतात ना प्लॅन में कुछ चेंजेस जरुरी होते. चेंजेस एवढे मोठे आहेत की डायरेक्ट नाशिकचा प्लॅन डायरेक्ट संभाजीनगरचा बनतोय. काय आमचे प्लॅन पण असे खतरनाक बनतात ना. पाठी केस तर पाहिजे भावा. काय काय अरे असं गरीबावर नको रे बघत जाऊ. आमचा प्लॅन हा पण होता की सॅटर्डेला सकाळी निघायचं 10 वाजता. आम्ही निघालो फ्रायडेला रात्री 1 वाजता. अरे मित्र अशी नाही पाहिजेत मला. एडजवी. अहो माझं काय आहे, मी असं पुण्यावरून आलोय. असं संभाजीनगरला घेऊन हे चाललो. किन्नर आहे तो पुण्यावरून आलाय. किन्नर आहे. हे याचं BMCचं ऑफिस सोडून आलंय. ते तर फुकटच आहे, त्याला काय बोलूच नाही शकत आपण. नाशिकला जायचंय. कोणाला? तुझं. अरे मी लय इमॅजिन करून बसलेलो तिकडचं. तिकडं डॅमला माहित नव्हतं ते नाशिकला आहे. टाकतंय आणि नाशिकला आहे घालतंय. येतो पुण्यात आहे आणि नाशिकला कुठे जाते? नाशिक मार्गे जाते काय म्हटलंय. फॉर्च्युनर हाय स्पीड होती पण त्याची. 150 असेल तो. 120. माझी भाई फाटायला लागले. अशा मगाशी मी तोच पाजला आहे भावा. नाही. वास वेगळा होता मगाशी. मी तेव्हा पाजलो असेल ना माझ्या गांडीवरती पिंपल येणार भावा. मी आता पाजलो, मी एक्सेप्ट करते. लय घाण पाजलोय मी. माझी गाठ फाटली. पोलिसांना बघून माझी गाठ. तरी मी तुला म्हंटल नको थांबवू. पोलिसांना गाव काय करणार लवड्या. आपली गाडी आहे काय करणार मग. काय का अरे पोलिसांना मला नकोय बाबा ती. तर पारायण तंगडी धरून लंगडी घालाया लागली.
नमस्कार मंडळी. तर फायनली आम्ही कृष्णेश्वरला येऊन पोचलेलो आहोत, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन आम्ही पोचलेलो आहोत. आणि तुम्हाला माहिती असेल की आमचा प्लॅन हा नाशिकचा झालेला, आणि नाशिकला म्हणजे भंडारदरा वगैरे तिकडे आम्ही जाणार होतो. पण अचानकमध्ये गाडी आमची संभाजीनगरला फिरली. काय माहिती अचानक भयानक खूप एकदम प्लॅनमध्ये खूप चेंजेस होत राहतात आमच्या. आणि इथं आपले हे 3 मित्र सध्या आम्ही रूम बघतोय. तर चला बघूया ती. आमची अंघोळ आणि आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत. आता आम्ही दर्शनासाठी आमच्या निघतोय. चड्डी तुझ्या अवकाशापेक्षा जास्त आहे. रूपा कधी घातल्यास का? रूपाला एवढे ब्रँड तो ब्रँड अंटीनाव लावलं सुकल तिथवर काय ते जॉकी बिकी माणसांच्यात कसं फिरतंय. काय कपडे घातले याची चड्डी तरी मागरे कसं मुळव्यात झाल्यासारखं. असली मित्र पाळून बसलो आम्ही. काय बोलायचं ते अवतार तरी बघा. अरे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आणि असली निर्लज्ज. चांगला रेडिओ देव पावला पाहिजे तुला. बघितलं असं ओ फुल पब्लिक आपली रेडी झालेली बाई. हा बाई फुल पंडित दिसतोय. नारे इकडे बघ. तुळशी माळा पाहिजे का? मागे मागे तिकडे चल ना. त्याच्या मागे 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 नाही असं मागे चल. अण्णाला कोणा अडवतंय रे? काय माहिती त्याला कळालं. नमस्कार मंडळी. तर आमचं मध्ये मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं. आता ह्यो फुल पंडित दिसतो. फुल पंडित. आणि एकही फोटो आम्ही तुम्हाला आमच्या ह्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाइम जी मालोजी राजांची जी समाधी आहे ती आम्ही ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत कोणीही तुम्हाला ते दाखवलं नसेल, पण आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय. मालोजी राजे जे होते ते आपले शिवाजी महाराजांचे आजोबा होते. तर हे जे तुम्ही पाहताय इथे याच्याकडे एकतर आपण लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर आपल्या सरकारने लक्ष दिलं